वणी गावात पाणी टंचाई गडद होत चालली आहे आणि सरपंच 2 महिन्यांपासून अनुपस्थित आहेत। ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी लांबवरून आणावं लागते, ज्यामुळे महिलांवर ताण येतोय। ग्रामपंचायत सदस्य भावडू बागुल यांचं म्हणणं आहे की काही ठिकाणी पाईपलाईन तुटलेली आहे, रिपेअरिंग सध्या चालू आहे। ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली असून लवकरच तीव्र आंदोलनाचा इशाराही दिलाय। पाहूयात। नमस्कार, आपण स्टार महाराष्ट्र न्यूज। आज आपण कळवण तालुक्यातील वडाळे वणी या ठिकाणी आणि या ठिकाणी अतिशय भीषण अशी पाणी टंचाई निर्माण झालेली आहे आणि येथील जे जवळजवळ आज या जी आपण बघू शकतो माझ्या पाठीमागे जल जीवन मिशनची विहीर आहे आणि ती विहीर पूर्ण होऊन 2 वर्ष झालेले आहे। मात्र 2 वर्षात त्या वडाळे गावामध्ये अद्याप पाणी पोचलेलं नाही, कारण जे इथले स्थानिक शेतकरी आपल्या स्वतःच्या मतलाबासाठी जी पाईपलाईन आहे ती कट करून आणि पाणी आपल्या स्वतःच्या शेतीसाठी वापरलं जातं, मात्र ते गावाला प्यायला पाणी मिळत नाही। आणि तेथील काही गावातील नागरिकांनी देखील सांगितलेलं आहे का आम्हाला पाणी संदर्भात मोठा भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे आमच्या गावामध्ये। आम्ही विकत टँकर आणून पाणी घेत असतो असे देखील त्या नागरिकांनी सांगितले। आणि तरी देखील जी ग्रामपंचायत बॉडी आहे, भाऊसाहेब आहेत, इथले भाऊसाहेब 2 महिन्यापासून रजेवर आणि जे अतिरिक्त चार्ज दुसऱ्या भाऊसाहेबांकडे आणि इथले जे सरपंच आहे ते देखील गावावरती नाही। गेले 2 ते 3 महिन्यापासून सरपंच देखील या ठिकाणी गावावरती नाही। त्यामुळे नेमकं गाव कारभार अशी परिस्थिती झाली आहे का वडाळे वणीचा गाव कारभार रामवर्ष झालेला आहे। इथले उपसरपंच देखील उपस्थित राहत नाही। जे 2-3 सदस्य असतात ते असतात, मात्र सदस्यांना आणि उपसरपंचांना कुठलाही अधिकार नसतो। ते फक्त आमच्या गावात म्हणजे किती दिवस झाले रे यावर्षी पाणी चाललं नाही। म्हणजे लिकेज काढून आम्हाला 2-3-15 दिवस झाले लिकेज काढून मागे फोडून टाक। जरी योजनेचं पाणी तुमच्या गावामध्ये आलं तर पाण्याचं काही प्रश्न मिटूनच जातो आमचा। पण मग आता हे पाणी न आल्यामुळे आपल्याला काय समस्यांना तोंड द्यावं लागतं? खरी बात आहे। नाही, कोणत्या समस्यांना पाण्यासंदर्भात तोंड द्यावं लागतं आपल्याला? गुंडा घेऊन फिरावं लागतं आम्हाला, सर्वच काही गोष्टी। नाही तर टँकर आणावं लागतं आम्हाला, विक्रीचं टँकर आणावं लागतं, त्याच्यातून आमचं भागतं। म्हणजे स्वतःचं हक्काचं पाणी असताना देखील आपल्याला पाणी भेटत नाही असं भेटत ना। मग ते पाणी कुठं जातं तुमचं? ते पाणी काय इकडे लिकेज करून टाकतात आणि ते पाणी इकडे वापरून टाकतात। लिकेज कोण करून टाकतं? आता लिकेज कोण करतो ना कोण नाही, शेतकरी लिकेज करता नाही। ते चाललंय रडगरानं, तेव्हा मी रोज मरायला लागले एक आता गावातलं, तर मी किती दिवस रडायचो। त्याच्यामुळे आता शेतकरी कुचर त्यांचं पडून जातं, तेव्हा गावाचं कोण पाहिजे? मग हे पंचायतनी पाहिलं पाहिजे। आणि पंचायत लोकांना सांगितलं की नाही ना होईल ना। ग्रामसेवक तात्याला सांगितलं मी मीटिंग मध्ये की तात्या पाईपलाईन झाली, टाकी झाली, मग नळ काक काही पाईपलाईन टाकीपासून फिरवल्याच नाही म्हणे होतील, केव्हा होतील? आता उन्हाळा बी पास होऊन चालला, तेव्हा ते कधी होतील बा? ते होणारच नाही दरीला। म्हणजे पाण्याची अतिशय बिकट परिस्थिती तुमच्या दरी वडाळ्यामध्ये आहे आणि पाणी भरपूर आहे, पण वापर त्याचा वेगळा होतो। योग्य वापर होत नाही। योग्य वापर पिण्याचा होत नाही। शेतीसाठीच वापरता मोठले लोक ज्याचं धकतं ते करतात काही बी। मग तुम्हाला असं म्हणायचं आहे का जे ग्रामपंचायत सदस्य असतील हे लक्ष देते नाही, ग्रामपंचायत ही काहीच कामाची नाही। आणि सरपंच आहेत का आपल्या गावात? सरपंच तर म्हणे काय पळून गेला कुठं? किती दिवसापासून? ते आता झाले असतील 4-5 महिने का 2-3 महिने। मग गाव कारभार कसं काय चालतो आपला? ते आता त्यांनाच माहिती, वाडीच्या लोकांना। आणि बोलायला गेलं म्हणजे तू किडा पाडतो असं सांगतात। मला सांगतात तू किडा पाडणारा माणूस आहे। मग मी किडाही पाडत नाही बाबा, चांगलंही करणार नाही आणि वाईटही करणार नाही। हात जोडून मी निघून आलो मीटिंग मधून। नाही येत। किती दिवसापासून? ते 12 महिन्यापासून नाही पाणीच येत नाही। आणि आपले सरपंच मॅडम इकडं प्रशिक्षणला आहे कंडक्टरच्या। किती दिवसापासून? ते महिन्यापासून आधीमधून येते सुट्टीच्या दिवशी। आणि मग 1 वर्षापासून पाणी येत नाही। मग गावाची आजूबाजूची परिस्थिती काय आहे पाणी पिण्याची? आज प्यायला पाणी नाही, धकाव चालू आहे, पण पाणी भरतात। आणि पाणी काय येत नाही मग गावामध्ये? पाणी पाईपलाईन फुटलेली। रवींद्र आहेर, स्टार महाराष्ट्र न्यूज, वडाळे वणी।